नमस्कार मित्रांनो, PM किसान सॅच्युरेशन योजना ही केंद्र सरकारकडून प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे। या योजनेमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्पेशल असा फार्मर ID मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्जासह अनेक शासकीय योजना व अनुदानाचा लाभ थेट मिळण्यास मदत होणार आहे। त्याकरता प्रत्यक्ष शेतकऱ्याचे शेतजमिनीचे गट व्हेरिफिकेशन व आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल OTPद्वारे eKYC होणे आवश्यक आहे। त्याकरता eKYC करण्याचे काम आजपर्यंत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक इत्यादी कर्मचारी यांच्यामार्फत चालू होते, परंतु आता शेतकरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलवरून eKYC काम करता येणार आहे। त्याकरता आपणास तलाठी किंवा ग्रामसेवकाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही। तर मित्रांनो, आपल्याला कन्सेंट कलेक्टर, आधार फेस RD व हस्ताक्षर हे 3 ॲप आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। त्यापैकी फक्त कन्सेंट कलेक्टर नावाचं जे काही ॲप आहे हे ॲप आपणास मोबाईलमध्ये दिसून येते, तर इतर जे काही 2 ॲप आहे हे सपोर्टिंग ॲप आहे, हे आपल्या मोबाईलमध्ये दिसणार नाही। हे फक्त आपल्याला इन्स्टॉल करून ठेवायचे आहे। त्यानंतर कन्सेंट कलेक्टर ॲप ओपन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला अटी व शर्ती मान्य करून जे काही बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे व आपली eKYC ही पूर्ण करायची आहे। आपला आधार नंबर टाकून आपला फोटो हा घ्यायचा आहे व आपली eKYC ही पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपणास आपल्या जमिनीची माहिती दिसून येते, जसे की गाव, गावाचा कोड, गट क्रमांक इत्यादीची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि e-साइन या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर हस्ताक्षर ॲप हे ओपन होतं। त्यात आपला आधार नंबर हा टाकायचा आहे आणि पुढे फोटो काढून ती माहिती आपल्याला सबमिट करून e-साइन ही पूर्ण करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या Google Play स्टोअरमध्ये यायचे आहे आणि येथे आधार फेस RD हे जे काही नावाचं ॲप आहे हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। मी हे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे। इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे परत अनइन्स्टॉल असे करा सांगते, परंतु आपल्याला ते अनइन्स्टॉल करायचे नाही, फक्त इन्स्टॉल करायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला हस्ताक्षर नावाचं जे काही ॲप आहे ते ॲप पण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे। इन्स्टॉल केल्याच्यानंतर परत ते अनइन्स्टॉल करा असे सांगते, परंतु आपल्याला ते अनइन्स्टॉल करायचे नाही, फक्त इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। हे जे काही 2 ॲप आहे हे सपोर्टिंग ॲप आहे। तर मित्रांनो, आपल्याला फार्मर सेल्फ कन्सेंट हे जे काही नावाचं ॲप आहे हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि हे जे काही ॲप आहे हे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्याला मिळून जाईल। इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचे टर्म्स अँड कंडिशन आपल्याला इथे पाहायला मिळतील। तर ह्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे हे आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि हे जे काही चौकोन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करून येथे प्रोसीड टू eKYC याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे आधार eKYC येथे आपल्याला त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून खाली सबमिट नावाचे ऑप्शन दिसते, सबमिट करायचे आहे। आधार नंबर टाकल्याच्यानंतर आपल्या फोनचा जो काही कॅमेरा आहे तो ऑटोमॅटिक चालू होईल। तर आपल्याला त्या शेतकऱ्याचा पाठीमागे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये एक फोटो हा घ्यायचा आहे आणि यामध्ये त्या शेतकऱ्याचे जे काही डोळे आहे हे ब्लिंक करायला लावायचे आहे, म्हणजे चालू बंद करायला लावायचे आहे। त्यावेळेसच हा फोटो येथे घेतला जाईल। तर अशा प्रकारे आपण त्या शेतकऱ्याचा फोटो घेतल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की eKYC सक्सेसफुली कंप्लीटेड असा मेसेज शो होईल आणि खाली येथे प्रोसीड टू e-साइन हे नावाचं ऑप्शन आहे, आपल्याला येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट जे काही हस्ताक्षर नावाचा ॲप आहे तेथे रिडायरेक्ट केलं जाईल। तर येथे आपल्याला त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करून आपल्याला त्या शेतकऱ्याचा परत एकदा KYC ही करून घ्यायची आहे। तर येथे आपल्याला कॅप्चर नावाचं ऑप्शन दिसेल,
तर आपल्याला इथे कॅप्चर करायचं आहे आणि त्या शेतकऱ्याचा पुन्हा एकदा आपल्याला फोटो हा पाठीमागे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटो घेतल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की त्या शेतकऱ्याचे डोळे आपल्याला ब्लिंक करायला लावायचे आहे. तर येथे फेस इज कॅप्चर्ड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येथे दाखवेल आणि आपल्याला येथे 6 सेकंद हे वेट करायचे आहे आणि हे जे काही पोर्टल आहे ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. त्यानंतर आपण पाहू शकतात की आपली जी काही KYC आहे ही सक्सेसफुली येथे कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण येथे फार्मर लॉग इनमधून दुसऱ्या शेतकऱ्याची पण KYC या ॲपच्या माध्यमातून अशा प्रकारे करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या हे जे काही 7/12ला आधार लिंक आहे हे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. यामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.